फुगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त, सलसत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त, आम्ही फक्त शिवरायांचे भक्त. मी समालोचक सुनील पाटील सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आणि मॅचला करतोय सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय विवेक, गोलंदाजी ट्रॅकवर प्रणय, गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पहिला षटक टाकण्याकरिता समोर बॅटर दक्षत. च्या पद्धतीने पाहिलं तर ही जबाबदारी गोलंदाजीच्या खांद्यावर सोपवली गेली. राजेंद्र बजागे सर इथून मात्र इशारा करतायत फायनल डील इथून मात्र सुरुवात होती. ह्या मॅचचा पहिला बॉल टाकण्याकरिता प्रणय गोलंदाजी ट्रॅकवर. ह्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान दिला गेला. एक धाव तर कंप्लीट झाली, थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि एकी धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटर. पहिल्या दोन धावा पाहायला मिळत आहेत, फलकावर जोडल्या जात आहेत. इथून आघात झालाय धावफलकेवर आणि अकाउंट ओपन झालंय दक्ष शिंगोलीचं पहिल्याच बॉलवर. गोलंदाज प्रणय पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर या षटकातील दुसरा चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय पहिला चौकार. त्या पद्धतीने पाहिलं तर गोलंदाजीने पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना सरळ चेंडूला पाठवलं होतं लॉंग ऑन क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. चौकारानं धावफलक पाहिलं तर 6 अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय गोलंदाज प्रणय पुण्याच्या एकदा ट्रॅकवर. ह्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस गॅप दाढला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय दीक्षित शिंगोलेचा दुसरा वार चौकार. ह्यावेळेस पायावर आदळणारा चेंडू हलक्या मनाने जरूर अपील पाहायला मिळाली, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 11 अंकावर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात झाली जनमन कोणी टीमच्या माध्यमातून पाहिले तर, परंतु पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. इथून मात्र या गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल आणि त्याचा फॅक्टर ठरू शकतो विकेट. गोलंदाज प्रणय पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर या षटकातील 5वा चेंडू टाकण्याकरिता. आता मात्र स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल पाटील. ह्यावेळेस पुण्याच्या एकदा समोर ठेवला होता, मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. कुठली धाव यावेळेस घेता आली नाहीये, नकारले गेले नॉस्ट्रायकिंग कडून दक्ष शिंगोलेनं. धावसंख्या पाहिली तर 11 या धावफलकेवर स्थिर आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता प्रणय गोलंदाजी ट्रॅकवर. ह्यावेळेस आपल्या पावलांमध्ये चुकी करतोय पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जात असताना. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा जरूर खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु मागील 2 चेंडूंचा आपण विचार केला तर फक्त एकच धाव खर्च केली. एक चेंडू डॉट पाहायला मिळाला. सन्माननीय बालाराम मांगात साहेबांचं शुभागमन, माऊली ग्रुपचे हे सदस्य आहेत. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. ह्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटरला आपण पाहतोय इजा झाली, क्रॅम्प्स आले असावेत. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. एक सिंगल धाव जरूर मिळेल. धावसंख्या पाहिली तर 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली. 12 अंकावर धावफलक.
तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 12. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर कुठली विकेट गमावली नाहीये. सकाळचं सत्र आपण पाहतोय आणि सकाळच्या सत्रामध्ये 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या गेलेत. दक्षत आणि कुणाल ह्या सलामीच्या जोडीनं चांगली पार्टनरशिप पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. आणि धावांचा उच्चांक गाठायचा असेल तर तुम्हाला पार्टनरशिप ही बिल्ड करावी लागते आणि ती बिल्ड केली जाते या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कुणाल पाटीलला थोडं स्क्रॅम्स आलेत. इथून मात्र या जखमेतून सावरावं लागेल. इथून मात्र टीमला जी आवश्यकता आहे ती आवश्यकतेचं पूर्तता करावी लागेल ह्या दोन्ही बॅटरला. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा फलकावर आहेत. आता मात्र दुसऱ्या षटकाकरिता कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणल्या जाईल हे पाहण्यासारखं असेल. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर प्रणय हा खर्चिरा राहिला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल एनआर बोरपाडा टीमला आणि त्यासाठी तो जाणला जातोय हा संघ. ह्या हंगामात पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट अनेक स्पर्धेमध्ये अनेक ट्रॉफीज त्यांच्या नावावर राहिल्यात, परंतु ह्या मॅचमध्ये कशा पद्धतीची रणनीती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत ते पाहण्यासारखं असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय डावकुऱ्याचा गोलंदाज यश ह्या गोलंदाजाला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाकरिता त्याची निवड केली गेली. समोर बॅटर पाहिला तर कुणाल पाटील त्याच्या विरोधामध्ये स्ट्राईक एंडला सज्ज होताना. आता मात्र पॉवर प्लेची मुभा नाहीये. क्षेत्ररक्षक फैलावला गेले. 4 क्षेत्ररक्षक पाहिले तर इनफिल्डच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस ऑन साइडला चेंडू हवेत आहे. संधी बनली आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चांगला झेल पकडला गेलाय. लागणार हा पहिला धक्का कुणाल बाद. मिळवली आपल्या टीम करिता. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याकरिता तयारी पाहिजे आणि ती तयारी दर्शवली या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवर विकेट संपादन केले. कुणाल पाटीलला मात्र माघारी परतवलं गेलंय. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये योगेश दाखल झालाय. आता मात्र साथ द्यावी लागेल दक्ष शिंगोलेला. ही पार्टनरशिप मात्र बिल्ड करावी लागेल. इथून मात्र अजून धाबा फलकावर जोडण्याची तयारी मात्र या फलंदाजाला ठेवावी लागेल. यश गोलंदाज ट्रॅकवर पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आहे. ह्यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावावर समाधान मानावं लागलं बॅटर योगेशला. स्वतःच वैयक्तिक खातं खुलं करत असताना आपण योगेशला पाहिलं. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली. 13 अंकावर धावफलक.
ह्या वेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, जोरदार अपील पाहायला मिळाली. पंच सहमत नाहीयेत, त्या दरम्यान पैकी झाली आहे आणि अतिरिक्त स्वरूपामध्ये इथे मात्र धाव मिळेल. एके धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 14 अंकावर धावफलक. अशा पद्धतीने पाहिलं तर अपील जरूर पाहायला मिळाली होती. इनफॅक्ट पाहिलं तर विकेट पासून दूर. गोलंदाज यश चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. ह्या वेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय आणि हा गोलंदाज लाईन लेनसाठी ओळखला जातोय. तुमच्याकडे लाईन आणि लेन चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत, त्यामध्ये पाहिलं तर एक विकेट मिळवली गेली, त्यानंतर 2 सिंगल आणि हा चेंडू पाहिला तर निर्धाव. यावेळेस ऑन साइडला ताकद झोकली आहे, लांबी गाठली जाईल का, मात्र इथून झेल पकडला गेलाय, जाळ्यामध्ये अडकवला गेलाय, फलंदाज बाद होतोय. योगेश पाहिले ते ज्या पद्धतीने पाहिलं तर दुसऱ्या षटकाची सुरुवात विकेटनी झाली, त्यानंतर आतापर्यंत 2च धाबा खर्च केल्या, 2 विकेट्स आतापर्यंत मिळवल्यात आपल्या खात्यामध्ये 5 चेंडूमध्ये. पण पाहिलं तर या गोलंदाजीची कमालीची गोलंदाजी राहिली आणि त्यामध्ये पाहिलं तर योगेश आणि कुणालला जाळ्यामध्ये अडकवण्यात यश आले. यश या गोलंदाजाला. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रमोद शिंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अनुभवी खेळाडू आहे, इथून मात्र अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल ह्या मॅचमध्ये. ह्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धावाने या षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 14. कमालीची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. यश ह्या गोलंदाजीच्या माध्यमातून 2 धावा देऊन 2 विकेट्स, महत्वपूर्ण विकेट्स इथं मात्र मिळवल्या या गोलंदाजानं. बारा चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा फलकावर. पहिल्या षटकात जरूर धावा जमवल्या गेल्या होत्या 12, मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक राहिलंय एनआर बोरपाडा टीमचं. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय सातत्याने वार पलटवार होत असताना आणि या मॅचमध्ये सुद्धा तेच पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा खर्च झाल्या होत्या आणि मी अगोदरच म्हणतो होतं फॅक्टर बनू शकतो विकेट, आणि विकेट मिळवल्या गेल्यात. त्या षटकामध्ये 2च धावा खर्च केल्यात आणि पलटवार पाहायला मिळाला एनआर बोरपाडा टीमच्या माध्यमातून. आता मात्र तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज सुशीलला आणले गेले तिसऱ्या षटकाकरिता. गोलंदाजी खूप चांगली आहे एनआर बोरपाडा टीमचा. आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जरूर प्रणीतच्या माध्यमातून 12 धावा खर्च झाल्या, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिलंय आतापर्यंत. ह्यावेळेस तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगल्या लाईन लेनने करत असताना सुशीलला आपण पाहतोय. निर्धावानं सुरुवात केली आहे तिसऱ्या षटकाची. धावसंख्या पाहिली तर स्थिर 14 अंकावर. दक्षच्या विरोधामध्ये चांगली लाईन हाताळली जाते. यावेळेस फुलटॉस आहे, फुलटॉसला मात्र पाठवलं गेलंय सीमा रेषा पार. हा येतो धमाका, सिक्सर 6. आला मिळाला. चेंडूला सरळ पाठवलं गेलं मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर षटकाराकरिता. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 20 या अंकावर धावफलक.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला दीक्षित शिंगोलेच्या बॅटमधून हा स्ट्रोक. ह्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवला गेला. डायरेक्ट हिट कुठेतरी डोक्याचं ठरू शकलं असतं, परंतु त्या दरम्यान एक अतिरिक्त स्वरूपामध्ये. आणि त्यानंतर पाहिलं तर ह्या 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. दोन धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल यावेळेस. फुल टॉस आहे ऑन साइडला. स्वेरलेग क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय. पंचांचा इशारा येतोय. हाईल धमाका सिक्सर. त्या पद्धतीने पाहिलं तर फुलटॉस होता ऑन साइडला फेवर केलं गेलं होतं आणि स्वेरली क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा आपण षटकार पाहिला. 6 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 28 या धावफलकेवर. आपण पाहतोय समालोचक मित्र रोहित गोरले सरांचं शुभ आगमन. आपल्या सरचं स्वागत. यावेळेस ऑन द कार्पेट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, परंतु फेकी चांगली झाली असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. त्या दरम्यान एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेले 29 या आकड्यावर धावफलक. गोलंदाज सुशीलच्या विरोधामध्ये हल्ले चढवले गेलेत. आतापर्यंत या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा खर्च झाल्यात. अंतिम चेंडू टाकण्याकरिता सुशील गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रमोद. यावेळेस ऑन साइडला फेवर केला गेलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 30 या अंकावर धावफलक. 3 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. आपण जर या 3 षटकांचा लेख पाहिला तर पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 12 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अल्लेख थोडासा खाली राहिला, त्यामध्ये 2 विकेट्स गमावल्या गेल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर अल्लेख उंचावत असताना आपण पाहिलं सुशीलच्या विरोधामध्ये चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. आणि धावसंख्या पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 या अंकावर धावफलक. 2 गड्याच्या मोबदल्यात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण जय हनुमान खोनी टीमला पाहतोय एनआर बोरपाड्याच्या विरोधामध्ये. परंतु या इनिंगमध्ये पाहिलं तर वार पलटवार होत असताना क्रिकेटच्या माध्यमातून अनेक मॅचेसमध्ये आपण तशी परिस्थिती पाहतोय. पहिलं षटक पाहिलं तर जय हनुमान खोनीच्या टीमच्या बाजूने राहिलं आणि दुसरं षटक पाहिलं तर एनआर बोरपाड्याच्या टीमच्या बाजूने राहिलं. तिसरं षटक पुन्हा एकदा जय हनुमान खोनीच्या बाजूने राहिलं. आता मात्र चौथं षटक कोणत्या टीमच्या बाजूने राहील. ज्या पद्धतीनं पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं एनआर बोरपाडा टीमने. आता मात्र चौथ्या षटकामध्ये कमबॅक केलं जाईल की मात्र तिसऱ्या षटकामध्ये जी धावसंख्या 16 आली होती त्यापेक्षा जास्त धावा अंतिम षटकामध्ये जमवल्या जातील ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. ते पाहण्यासारखं असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय विवेक हा गोलंदाज अंतिम षटकाकरिता. समोर बॅटर आपण पाहतोय प्रमोद. शर्यचा भेद घेणार राहिला. एक धाव जरूर मिळेल. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. लेग पॅचच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 31. अंतिम बॅटच्या साहाय्याने धाव आली. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला चेंडू चांगल्या लाईन लेंथ मध्ये हाताळला गेलाय विवेकच्या माध्यमातून. पुणे एकदा विवेक गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस दक्षितला पाहतोय आपण. यावेळेस पल्लू स्ट्रोक खेळायचा होता विकेटच्या मागे, मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेले 32. 32 या अंकावर धावफलक. अशा पद्धतीनं पाहिलं तर फुलटॉस होता. विकेटच्या मागे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा आलाय. बिमरसाठी इथे मात्र मागणी केली गेली.
ज्या पद्धतीने ते मात्र हाईट चेक केली जाईल. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा जरूर इशारा आलाय, परंतु इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली. ज्या पद्धतीने पाहिलं तर हाईट कशा पद्धतीची हाताळली गेली ते पाहण्यासारखे असेल. अशा पद्धतीने पाहिलं तर फुलटॉस चेंडूला विकेटच्या मागे खेळण्याचा प्रयत्न बॅटर्सच्या माध्यमातून दर्शवला गेला होता. त्यानंतर पाहिलं तर ही हाईट मात्र इथे बघितली जाईल. ज्या पद्धतीनं बॅटर कशा पद्धतीने स्ट्रोक खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून बीमर नो बॉलचा इशारा आलाय. तर इथे मात्र फ्री हिट मुबा असेल बॅटर दीक्षित शिंगोलेला. इथून मात्र मोठा फटका खेळण्याकरिता, परंतु गोलंदाजाला इथून मात्र चांगली लाईन लेन त्या बॅटरच्या विरोधामध्ये ठेवावी लागेल. ह्यावेळेस हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला विकेटच्या मागे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहील का? इथून मात्र एकच धाव. एके धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 35 या अंकावर धावफलक. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. माफी असावी. धावसंख्या 34. माफी असावी. आम्हाला स्कोर सांगतात की 33 धावफलकावर आहेत. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर नो आणि या चेंडूवर सिंगल. ह्यावेळेस ऑन साईड खाली क्षेत्र निवडलं गेलंय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? चेंडूला अडवलं गेलंय. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. तिसरा प्रयत्न केला जाणार नाही आणि 2 धावेने धावफलक 35. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूवर एखादा मोठा फटका येईल. 40 पेक्षा जास्त धावा फलकावर जोडल्या जातील का? एक फायटिंग टोटल, चांगलं टोटल सकाळच्या सत्रामध्ये मांडलं जाऊ शकतंय. ह्यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये गेलाय. चांगला झेल तिथे पकडला गेलाय. विकेटचं इथून मात्र होईल पतन. अजून एक मोठी मॅच आपल्या भेटी देते. सिकंदर स्पोर्ट्स मापुलीच्या विरोधामध्ये श्रावणी 11 पिळंजे. धावसंख्या पाहिली तर 35 या आकड्यावर अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. न्यू बॅटर आपण पाहतोय राज स्ट्रायकेनला. ह्या 2 चेंडूवर किती धावा जमा करेल हा बॅटर हे पाहण्यासारखं असेल. ह्यावेळेस डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू विकेटच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पंचांचं हात समान रेषेमध्ये मिळते. एक अभांतर धाव व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. व्हाईट +1 म्हणजेच 37 या अंकावर धावफलक. हॅलो चेक. गोलंदाज विवेक. यावेळेस हाफ ट्रॅकरला मात्र पाठवलं गेलंय सीमा रेषेच्या बाहेर. धमाका सिक्सर.
धावसंख्या पाहिली तर 6च्या वरतीनं जाऊन पोहोचले गेले 43-43. तर मात्र 40 पेक्षा जास्त धावा फलकावर लागल्या गेल्यात. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. दक्षिणच्या बॅटमधून सलामीला हा बॅटर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी करतोय आणि संघाची टोटल पाहिलं तर 43 अंकावर आपल्याला पाहायला मिळते. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्रातील या षटकातील. गोलंदाज विवेक पुणे चेक द गोल ट्रॅकवर आतापर्यंत भरपूर सारा ताबा खर्च केल्यात. अंतिम चेंडू कशा पद्धतीने राहील यावेळेस फुलटॉस आहे. ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे इथं मात्र थोडंसं फंबल झालंय. एके धाबेचं रूपांतर दुसरे धावेमध्ये. 2 धाबेने धावफलक 45 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. पहिल्या सत्राचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जे अनुमान कोणी टीमने बनवल्यात 45-46 धाबांचा पाठलाग करावा लागेल एनआर बोरपाड्या टीमला. पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. सिकंदर स्पोर्ट्स मापोली विपक्षात श्रावणी येवलन पिळंजे. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता लगेच यायचं आहे. सिकंदर स्पोर्ट्स मापोली विपक्षात श्रावणी येवलन पिळंजे. सन्माननीय अनिलजी पाटील यांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सिकंदर स्पोर्ट्स मापोली विपक्षात श्रावणी 11 पिळंजे. एक मोठी मॅच आपल्यास भेटी देते. अंतिम दिवसातील ही दुसरी मॅचचा आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय अनिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. श्रावणी 11 पिळंजे टीमचा कॅप्टन. सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमचा कॅप्टन आकाश परिहार आपल्या सोबत आहे. माऊली चषक आणि नाण्याची दुसरी बाजू या स्पर्धेचे प्रणेते कैलासदादा पाटील. तर आपण मापोली टीमच्या माध्यमातून कॉल दिला जातोय. कैलास पाटील असा कॉल त्यांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. आणि माऊली चषक असा नाणीची बाजू झुकली गेले श्रावणी 11 पिळंजे टीमच्या बाजूनं. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय. सकाळचं सत्र काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. सकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला किती धावपण रोखण्याचा तुमचा मानस असेल? कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल पहिल्या सत्रामध्ये? कमीत कमी धावांचा रोखण्याप्रयत्न करू. धावा पहिल्यांदा रोखाव्या लागतील. त्यानंतर मात्र तुम्हाला त्या चेस कराव्या लागतील. त्याकरिता कोणते फलंदाज तू या मॅचमध्ये वापरण्याचा प्रयत्न करशील? आहेत रितेश आहे, चेतन आहे. खूप खूप धन्यवाद. इथे मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची. काय लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत? 50-55 मारण्याचा प्रयत्न करू. कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स केला जाईल? सगळ्यांकडून अपेक्षा. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. येथे टॉस जिंकलाय श्रावणी 11 पिळंजे टीमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता सिकंदर मापोली टीमला. जशी दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. जोडले जातील आमचे समालोचक मित्र रोहित गोरले सर कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद सुनील पाटील सर. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ साहेबांच्या चरणाला वंदन. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. ज्यावेळेस प्रश्न उभा राहिला, सोडावा धर्म की सोडावं प्राण, तर प्राण सोडलं आणि धर्म सोडले नाही असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे मी मराठी समालोचक रोहित गोरले सहर्ष स्वागत करतोय.
आपण पाहतात स्वर्गीय जाणू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 चा रणसंग्राम. मुख्य आयोजक कैलास पाटील सुपेगाव, श्रावणी 11 पिळंजे. रितेश पाटील देखील आपण पाहू शकता अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी खूप एफर्ट्स लावलेत या स्पर्धेला सक्सेसफुल करण्यासाठी. मुख्य आयोजक कैलास पाटील आहेत, त्यांच्या समवेत नेहमीच आपण पाहतोय त्यांना. आणि ही स्पर्धा देखील सक्सेसफुल ठरत असताना आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या दिवसामध्ये येऊन ठेपली आहे ही स्पर्धा. आता जोडलेल्या मान्यवरांसाठी आवर्जून मी त्यांच्या माहितीसाठी उल्लेख करेन की चालू असलेला सामना आपण पाहताय जय हनुमान खोनी विपक्ष येणार बोरबाडा. दोन्ही संघ आपण पाहायला गेलं ना तर बलाढ्य संघ आहेत. आजचा आपण जर गट पाहिला तर सिनियर गट आणि सिनियर गटाच्या मॅचेस खूप साऱ्या रंगताना आपण देखील पाहिल्यात. ज्युनियर गटाच्या देखील त्याचप्रमाणे रंगल्या होत्या मॅचेस. अगदी आपल्याला पाहायला मिळालं फायनलमध्ये ज्यांनी प्रवेश केलाय अलखिवली संघ आणि कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले होते पारिवली संघ. प्रथम कोणणार आहोत. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला असेल तर स्वतःच्या स्टेपमध्ये चुकले होते सुरुवात करताना आणि स्टेपमध्ये चुकल्यानंतर थांबवलं देखील स्वतःला. कारण आपण भरपूर वेळेला पाहिलं असेल सर की ज्यावेळेला स्टेपमध्ये चुकत असतात चुकीचा चेंडू देखील हाताला जाऊ शकतो. त्याच अनुषंगाने स्वतःला थांबवलंय. दक्षात पहिला चेंडू हाताला यावेळेस आपल्याला आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेतील अंतिम दिवस आणि स्पर्धेतील अंतिम मॅच देखील आजच्या दिवसामध्ये खेळवायची आहे. म्हणून तो विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. पुढील चेंडू दक्षात यावेळेस अगदी आपण पाहतो एज लागली होती. त्यानंतर यष्टीरक्षक बीट झाले. यष्टीरक्षकांच्या मागे क्षेत्ररक्षकाने अप्रतिम कामगिरी बजावली आहे. अवघ्या धावा देखील रोखल्या गेल्यात. कारण आपल्याला पाहायला मिळालं असेल ना याआधी रवी स्ट्राईक एंडला होते त्यांनी देखील अशाच प्रकारचा फटका सजवला होता आणि प्रतीक यांनी देखील त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जरूर. मात्र एज लागली आणि मागे यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव या चेंडूवर देखील आल्या. इथून चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण आपण पाहतोय दोन्ही चेंडूमध्ये धावसंख्या आली आहे 4. 46 धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही चेंडू नक्कीच दोन्ही बाजूनी चांगले राहिलेत. गोलंदाजा करून सुद्धा आणि फलंदाजी करत असताना सुद्धा अगदी आपण पाहतो इनफिल्डच्या वरनं उडवलाय डे पॉइंट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी आलाय. रवी याच्या बॅटमधनं चौकार. गोलंदाज दक्षत यायचा मात्र यावेळेस रवी याने ओळखलं. या आधी देखील अप्रतिम फटका होता. हा फटका देखील आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरनं 4 धावांसाठी चौकार जरूर आलाय. पुन्हा एकदा दक्षत यावेळेस समोर उडवलाय क्षेत्ररक्षक आहेत मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफ परिजन मध्ये. 4 धावांसाठी अजून एक आलाय. रवी याच्या बॅटमधनं चौकार. अगदी आपण पाहिलं असेल ना की हा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता आणि मिड ऑफच्या डोक्यावरनं उडवला. अगदी क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑनला थोडेसे वाईट देखील होते आणि त्यानंतर प्रयत्न जरूर केला त्यांनी मात्र 4 धावांसाठी चौकार आला. बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहायला मिळाले. यानंतरचा चौकार हॅट्रिक येईल का हे देखील आपण पाहणार आहोत. शुभेच्छा आल्यात महेंद्रजी तांदळे यांच्याकडनं येणार बोरपाडा संघाला. त्यांचं देखील धन्यवाद आयोजकांच्या वतीने. हा चेंडू अगदी पाहतोय अलाउंड द कार्पेट ट्रॅव्हल झालाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षण आले फील्ड देखील गेलाय. या चेंडूवर देखील एक धाव पाहायला मिळते. नक्कीच चौकार हॅट्रिकची संधी निर्माण झाली होती मात्र गोलंदाजाने या चेंडूवर चाणक्यरीती दाखवली. बोट जरूर फिरवली होती. अलाउंड द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक धाव आली. धावसंख्या आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय.
धावसंख्या स्कोरबोर्डवर 13 या अंकावर. इथून चांगला स्कोर आलाय म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण आपण पाहायला गेलं तर पहिल्या 2 चेंडूवर फक्त 4 धावा आल्या होत्या, त्या देखील चांगलेच धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर आपलं पाहायला मिळालं की बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार जरूर आले. आता आपण स्ट्राईक एंडला पाहतोय फलंदाज प्रतीक आहेत. दक्षात यावेळेस अगदी आपण पाहिलं असेल लोफर फुल टॉस टाईप स्वरूपाचा चेंडू होता, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली. अगदी पाहू शकता कशा प्रकारे चेंडू हाताळला होता, अलाउंड द कार्पेट खिलून काढलेला दी लोवर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. वर आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साईडला अलाउंड द कार्पेट खिलून काढलेला. क्षेत्ररक्षकाने खूप घाई केली आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही पायांच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धावांसाठी चौकार. ज्या चेंडूवर 1 धाव आली असती ना त्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाची चुकी घडली आणि 4 धावा दिल्यात. अशा प्रकारच्या चुका फिल्डिंग करताना करू शकत नाही यात, कारण ज्या वेळेस चुका करतात त्याच चुका खूप महागड्या पडत असतात. हे आपण नेहमी पाहिलं असेल. नवीन गोलंदाज आलेत राज. पहिल्या षटकाचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतात 17 धावा आल्यात. चांगली टोटल म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 46 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारच्या धावा येणं गरजेचं होतं त्या प्रकारच्या धावा जरूर आल्यात. आता आपण पाहतोय 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता असेल गोलंदाजीकरिता. गोलंदाज राज पाहतोय. आता इथून राज कमबॅक करेल का, कारण पाहायला गेलं तर पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलंय प्रणय. तर इथून पाहणार आहोत यावेळेस फुल टॉस चेंडू उडवलाय. खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतील मात्र चेंडू रोखला जाईल का. यस नक्कीच रोखला जातोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये अगदी आपण पाहिलं असेल 38 सर्कलमध्ये होते क्षेत्ररक्षक. चेंडू खूप वेळ हवेत होता, त्यानंतर जाऊन फील्ड देखील केला गेलाय. 3 धावा आल्या जरूर, मात्र आपण पाहतोय तीन धावा पळून पूर्ण केल्यात. मात्र बेमरकरिता रिव्ह्यू घेतला गेलाय, ते देखील चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर आमचे चेक करतील. तिसरे पंच आमच्या समवेत जोडलेत. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. ते पाहिलं असेल थोडासा चेंडू जो आहे तो डीप होत होता आणि त्याच्यानंतर आमचे पंच इव्हन चेक देखील केलंय पंचांनी. लगेच निर्णय देखील येतोय ही फेअर डिलिव्हरी असेल. मात्र 3 धावा पळून पूर्ण केल्यात. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यात. एकंदरीत आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 20 या अंकावर. आणि आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत रितेश पाटील यांना पुढच्या सामन्यामध्ये. आतापर्यंत ते आयोजनामध्ये त्यांनी एफर्ट्स खूप सारे लावलेत. इथून सामना कशा प्रकारे खेळताना देखील आपण पाहणार आहोत कशा प्रकारे त्यांची केली असेल. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू, दिशा एंड चेंडू. पहिला चेंडू फुलटॉस आला, त्यानंतरचा हा चेंडू अगदी यष्ट्या दाखवल्या होत्या फलंदाजाने, त्याच अनुषंगाने चेंडू देखील ट्रॅव्हल केला होता. मात्र लाईन थोडीशी भरकटले जरूर आणि पंचांनी दंडित देखील केलंय. पुढील चेंडू, ओहो यावेळेस अप्रतिम चेंडू राहिलाय. अप्रतिम चेंडू, अगदी यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. त्यानंतर अपील देखील होते. एज लागली असावी असं गोलंदाजाला वाटलं होतं. मात्र आपण पाहिलं असेल तर बॅट खाली पिचला टच झाली होती.
त्यानंतर हा निर्धाव चेंडू आलाय, अप्रतिम चेंडू राहिलाय, कारण या आधीचा चेंडू देखील अशाच प्रकारे हाताळायचा होता, मात्र लेन तर तीच पाहायला मिळाली, लाईन थोडीशी भरकटले होते, तो दिशाहीन चेंडू आला होता आणि हा आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जरूर आलाय, पुन्हा एकदा राज असं पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन नव्हतं, मिस टाइम शॉट. ही गोलंदाजाची या ताकद आहे. अगदी पाहू शकता गोलंदाज फलंदाजाची शैली ओळखतोय की फलंदाज आता कोणत्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट करू शकतो, त्या प्रकारे चेंडू देखील हाताळले जातात. गोलंदाज आपण पाहतोय राज, आतापर्यंत 3 चेंडू हाताळले त्यांनी, धावसंख्या त्यांच्या अगेन्स्ट आल्यात 5. राज पुन्हा एकदा सज्ज, आता आपण पाहू शकता स्टेपमध्ये चुकलेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रवी आहेत, आतापर्यंत आपण पाहिलं असेल रवी यांनी 5 चेंडू फेस केलेत आणि वैयक्तिक 15 धावांवर 15 धावा तब्बल त्याच्या बॅटमधून आल्यात आणि एकंदरीत स्कोर आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 22 या अंकावर. अजूनही 15 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल इथून विजयाकरिता येणार बोर्डपाडा संघाकरिता. राज यावेळेस उडवलाय खूप वेळ चेंडू हवेत जरूर आहे, वाईड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, जेल स्वीकारली जाईल का? यस, कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारली जाईल आणि पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. रवी बॅक टू द डगआउट. येत नव्हता, अगदी आपण पाहिलं असेल ओव्हर पिच चेंडू जरूर होता, मिस टाइम शॉट होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते भागेश, चेंडू खूप वेळ हवेत देखील होता. भागेश यांनी कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारली आणि इथे त्यांनी या आधी एक चुकी केली होती, ती चुकी भरून काढली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे, कारण चौकार त्यांच्याच हातनं सुटला होता. त्यानंतर ही जेलची संधी होती आणि ती जेल स्वीकारली. आता मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय बिंदासलंच नाही, बिंदास आलाय, इथून बिंदास्तपणे फलंदाजी देखील करेल का हे देखील आपण पाहणार आहोत. आणि बिंदास लसनेचं खूप मोठं नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तोच बिंदास लसने फलंदाजी करिता. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अगेन्स्ट गोलंदाज राज याने इथून एक विकेट नक्कीच प्राप्त करून दिली आपल्या संघाकरिता. इथून या चेंडूवर देखील विकेट येईल की अजून काही वेगळं समीकरण असेल हे देखील आपण पाहणार आहोत. ते आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता, अलाउंड द कार्पेट, एलिव्हेशन नव्हतं. या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपण पाहतोय भागेश आहेत, पुढे सरसावले डीप मध्ये चेंडू फील्ड देखील केला जाईल. एकच धाव आली आहे या चेंडूवर देखील. अजूनही एक चेंडू शेष असेल दुसऱ्या षटकातील. दुसरं षटक नक्कीच अप्रतिम राहिले, एक विकेट देखील जरूर आली. रवी वैयक्तिक 15 धावांवर खेळत होता, ती महत्वपूर्ण विकेट देखील जरूर आली. पुन्हा एकदा राज, चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो, विनंती असेल. स्ट्राईक एंडला प्रतीक शफल उभून खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी मी उल्लेख केला होता ना की हा गोलंदाज फलंदाजाची शैली ओळखल्यानंतर त्या प्रकारचे चेंडू देखील हाताळतोय आणि त्याच प्रकारचा चेंडू देखील पाहायला मिळतोय. षटक समाप्तीचा इशारा येतोय, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 23 या अंकावर. अगदी पाहायला गेलं ना तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, थोडंसं महागडं षटक होतं, मात्र या षटकामध्ये कमबॅक केलंय म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण 6 धावा जरूर आल्या आणि त्यानंतर एक विकेट देखील आली, महत्वपूर्ण विकेट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि इथून आता कोणत्या गोलंदाजाला प्रचारित केलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत, कारण 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता असेल इथून विजयाकरिता. चला स्पीडअप करा, एकत्रित येऊ नका, विनंती असेल, पंच एकत्रित येऊन देऊ नका, वेळेचं भान असू द्या, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये खूप सामने खेळवायचे आहेत. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 23 या अंकावर. 23 धावा पाहायला मिळतात. आता इथून विजयाकरिता देखील 23 धावांची आवश्यकता असेल. चला क्षेत्ररक्षण सजवा, विनंती असेल, पंच एकत्रित येऊ देऊ नका. अगदी मित्रांनो लक्ष असू द्या, प्रत्येक सामन्याकरिता आपण पहिल्या दिवसापासून पाहिलं असेल ना तर 3 षटकांकरिता 15 मिनिटाचा कालावधी दिलाय आणि 15 मिनिटामध्ये जर तुम्ही षटक कंप्लीट करू शकले नाहीत
तर चौथ्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये तैनात केलं जाईल याची देखील दक्षता असते. म्हणून वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय जास्त वेळ एकत्रित येऊ नका. तुमच्या सहकार्याची खूप सारी अपेक्षा आहे, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये जर समोरच्या टीमने किंवा जे संघ खेळतायत ज्या टीम्स खेळतायत त्यांचं सहकार्य नसेल तर ती स्पर्धा सक्सेसफुल होत नसते. तुमचं सहकार्य असणं खूप मोलाचं राहील. म्हणून विनंती आहे प्रत्येक चेंडूवर किंवा प्रत्येक ओव्हर झाल्यानंतर एकत्रित येऊ नका. ज्या वेळेस आपण फिल्डिंग सजवण्या अगोदर जी आपली हडल होत असते सामन्याला सुरुवात होण्या अगोदर त्या हडलमध्ये सर्व डिसिजन घेतलेले असतात. म्हणून प्रत्येक वेळेस एकत्रित येणं गरजेचं नसतं. चला तर पाहूयात गोलंदाजी मार्गावर आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 घेऊन आलेत. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बिंदास लसने कशा प्रकारे फलंदाजी करेल आणि ज्याकरिता त्याला ओळखलं जातं त्या प्रकारची फलंदाजी देखील पाहायला मिळेल का हे देखील पाहणार आहोत. गोलंदाज आपण पाहतोय दीप. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ खर्च करू नका. खोनी संघ विनंती असेल जय हनुमान खोनी विपक्ष येणार बोरपाडा. आजच्या दिवसातील पहिली रंगत आपण लढत पाहतोय. अगदी आपण पाहू शकता ऑफ साईडला चेंडू होता. इनसाइड आउट फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक जरूर आहेत मात्र क्षेत्ररक्षकांच्या वर्ण चेंडू जाईल. 1 बाउन्स आलाय. 4 धावांसाठी चौकार बिंदास लसने याच्या बॅटमधनं. आहे चौकार आलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 27 या अंकावर. अगदी या चेंडूवर आपण पाहिलं असेल ना तर परफेक्ट टायमिंग आणि जो वेग होता ना त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना बिंदास लसने यावेळेस उडवलाय अगदी सरळ आपल्याला पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर अजून एक आलाय. 6 धावांसाठी षटकार बिंदास लसने याच्या बॅटमधनं. फलंदाजी देखील करणार आहे का हे देखील आपण उल्लेख केला होता. मात्र त्याच प्रकारची फलंदाजी देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर देखील आगाज पाहायला मिळाला. तो चौकार आला होता. त्यानंतरचा हा चेंडू जे पाहिला ओव्हर पिच चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना स्टँड अँड डिलिव्हर 6 धावांसाठी षटकार जरूर आलाय. आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 33 या अंकावर. इथून विजयाकरिता 10 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा पाहतोय दीप. अजून एकदा उडवलाय मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षकाकडनं घडली अचूक. झेलची संधी निर्माण झाली होती. ही जर झेल स्वीकारली असती ना तर थोडासा दबाव फलंदाजी करत असणाऱ्या टीमवर नक्कीच पाहायला मिळाला असतं. कारण ही महत्वपूर्ण विकेट होते. अगदी ज्या ठिकाणी उभे होते ना त्या ठिकाणी सहजरित्या हातामध्ये झेल आली होती मात्र झेल स्वीकारू न शकले नाहीयेत. चुकी घडली. झेल सोडली. जीवनदान दिलं गेलंय. जीवनदान कोणाला तर बिंदास लसनेला. यात पुन्हा एकदा दीप दबाव पाहतोय गोलंदाजावर थोडासा. कारण मित्रांनो ज्या वेळेस क्षेत्ररक्षकांकडनं चुका होत असतात त्या वेळेस आपण नेहमीच पाहिलं असेल की गोलंदाजावर तो दबाव निर्माण होत असतो. आवश्यकता असेल. इथून सामना कोणत्याही संघातर्फे आपण सांगू शकत नाही आहात कारण आपण पाहिलं असेल भरपूर वेळा
लो स्कोरिंग मॅच देखील रंगतात, हाय स्कोरिंग मॅच देखील लवकर समाप्त होत असते. म्हणून क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख करू शकत नाही आहात. वन साईड सामने यावेळेस अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळतोय. पण बाउन्स चेंडू त्या ठिकाणी फील्ड केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. अगदी पाहिलं असेल वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला असता, मात्र अवघ्या आपल्या संघाकरिता 2 धावा जरूर रोखल्यात. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. आता पुन्हा समीकरण चेंज होताना आपण पाहतोय. 7 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक एंडला बिंदास. शेवटचा चेंडू या षटकातील. या चेंडूवर मोठा प्रहार येईल का? याचा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी झेलची संधी आणि झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं बदल. मोठं विकेट मैदानाच्या आतमध्ये. बिंदास लसने बॅक टू द डग आउट. विवेक आलाय. मात्र एक जमेची बाजू असेल की आपण पाहतोय येणार बोरपाडा संघाची जी सलामीची जोडी आली होती रवी आणि प्रतीक, त्यामधील रवी जरूर बाद झालेत, मात्र प्रतीक अजूनही किलपट्टीवर आहे आणि प्रतीक कडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा असतील. आणि आपण पाहतोय नवीन फलंदाज झालेत, त्यांची साथ निभावण्याकरिता विवेक आणि प्रतीक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 37. 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 9 धावा आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दर्शन आहेत गोलंदाजी मार्कवर. तर इथून पाहू शकताय सामना कुठून कुठे फिरवला जाईल. सामना कुठे फिरेल हे माहित नाहीये, मात्र गोलंदाज चेंडू नक्कीच फिरवतायत, आपल्या बोटांची जादू दाखवतात. पहिला चेंडू अप्रतिम राहिलाय. निर्धाव चेंडूला टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने हा चेंडू फोर्सफुल शॉट खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नव्हतं, अलाउंड द कार्पेट. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फेकी देखील येत्या. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजाच्या मागे बॅकअप अप्रतिम राहिलाय. या चेंडूवर देखील 1 धाव आली. अशा प्रकारच्या सामन्यामध्ये तुम्ही चुका करू शकत नाही. यावेळेस अप्रतिम चेंडू स्विंग अँड मिस. स्लो फॉर 1 चेंडू पाहायला मिळाला होता. अगदी पाहू शकता किती दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. टप्पा पडल्यानंतर किती प्रमाणात चेंडूने वलन घेतलं, अगदी बाहेरच्या दिशेने वलताना पाहायला मिळाला. पुन्हा समीकरण चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतं. याआधी नक्कीच दिशाहीन चेंडू हाताळला, त्यानंतर हा चेंडू अप्रतिम राहिला होता. 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल आता विजयाकरिता. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय विवेक, गोलंदाज दर्शन. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू खूप सारे केले गेलेत. आपण पाहिलं असेल स्वतःला झोकून देखील दिलं होतं धावा रोखण्याकरिता, मात्र चौकार रोखू शकले नाहीयेत. त्या ठिकाणी पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी खोलीवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवला होता. मैदानामध्येच लँड झाला हेलिकॉप्टर जरूर, मात्र क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले होते, अगदी झोकून दिलं स्वतःला आणि चेंडू रोखू शकले नाहीत. त्यानंतर चौकार आला. चला स्पीडअप करा, विनंती असेल. मित्रांनो, वारंवार उल्लेख करायची वेळ येऊ देऊ नका. आता आपण पाहतोय या पुढील चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अगदी समोरून चेंडू फिरवलाय जरूर. अगदी आपण पाहिलं असेल तर 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना हा चेंडू प्रभावी ठरलाय गोलंदाजाकरिता. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळतं. 1 चेंडू 3 धावा. दबाव असेल फलंदाजावर, दबाव आहे गोलंदाजावर.
उडवलाय. मिस टाइम शॉट जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जेल स्वीकारली. स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली. गुरुवारच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ राहिला अलकिवली टीमचा. त्या दिवसामध्ये तो क्वालिफाय संघ आपण त्या दिवसामध्ये पाहिला. शुक्रवारच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सुपेगाव टीमचा खेळ चांगला बहरला होता. सेमीफायनल मॅचमध्ये त्या संघाला पराभूत व्हावं लागलं आणि फायनलमध्ये प्रवेश करत असताना आपण अलकिवली टीमला पाहिलं आणि कालचा दिवस पारेली टीमच्या नावावर राहिला. या संघाने खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये या मैदानात दाखवला गेला आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये सेकंड सेमीफायनल पारवीच्या विरोधामध्ये ठरेल ते पाहण्यासारखे असेल आणि सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर या स्पर्धेचा मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे जनक प्रणेते कैलासदादा पाटील